नमस्कार मित्रांनो, लग्नाची वेळी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की सिंधू ही आपल्या राशीसाठी राघवची विनवणी करत असते की राघव प्लीज राशीला माझ्याकडे दे. राघव काही ऐकायला तयार नसतो. राघव सिंधूला सर्वांसमोर सांगत असतो की राशी माझी सुद्धा मुलगी आहे. सिंधू तू तुला इतक्या दिवस का माझ्यापासून दूर ठेवले आणि आता मी तुला राशीला परत देऊ शकत नाही. तुझा जितका हक्क राशीवर तितका हक्क हा माझा सुद्धा आहे. त्यामुळे तू जशी अंकुरला माझ्यापासून दूर घेऊन गेली तशी तुला ती शिक्षा आता भोगावी लागणार. म्हणजे राशी सुद्धा आता तुझ्यापासून दूर राहणार. सिंधू काही ऐकायला तयार नसते. तर राघवने पोलिसांना बोलून सिंधूला जेलमध्ये टाकण्याची सुद्धा रवानगी केलेली असते. सिंधू म्हणत असते की राघव सर, तुम्ही या इतक्या खालच्या थराला जाऊन पोचतान असे मला वाटले नव्हते. म्हणून सिंधूला खूप वाईट वाटत असते. सिंधू राशीसाठी खूप रडत असते आणि पोलिसे सिंधूला घेऊन जातात. राघव पोलिसांना सांगतो की सिंधूला घेऊन जा. तिने माझ्या मुलीला बळजबरीने माझ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यापासून हे सर्व लपवले. हा एक खूप मोठा गुन्हा सिंधूने केलेला आहे. तर राघवने सांगितल्याप्रमाणे पोलीस हे राघवचेच ऐकतात आणि सिंधूला जेलमध्ये घेऊन जातात. त्यानंतर सिंधू राघवला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते, पण राघव काही कॉल उचलत नसतो. राघव फक्त आपल्या राशीला प्रेम करण्यामध्ये मग्न झालेला असतो. त्याला वाटत असते की आपल्या जीवाचा तुकडा इतक्या दिवसांनी आपल्याला भेटला, तिच्यासाठी काय काय करू हे राघवला वाटत असणे. जे नाही ते हक्क आणि जे नाही ते प्रेम तो राशीसाठी करू लागतो. रात्रंदिवस तो राशीजवळच असतो, राशीचीच काळजी घेत असतो. इकडे सिंधू खूप रडत असते आणि एका पोलीस सहकारीला म्हणते की मला प्लीज तुमचा फोन राघवला करण्यासाठी द्या. तर ती पोलिसांना सिंधूची दया येते म्हणून ती कॉल करण्यासाठी आपला मोबाईल तिला देते. तर सिंधू ही राघवच्या मोबाईलवर कॉल करते, पण राघव सिंधूचा नंबर ब्लॉक लिस्टमध्ये टाकून देतो. त्याला वाटत असते की सिंधू आपल्यापासून राशीला दूर नेईन आणि परत आपल्याला राशीचे प्रेम कधीही मिळणार नाही. याच गोष्टीची त्याला भीती वाटत असते, म्हणून त्या सिंधूबरोबर असा वागलेला असतो. तेव्हा सिंधू ही चक्क DIG सरांना फोन करते आणि झालेला सर्व प्रकार ती DIG सरांना सांगते. DIG सर तातडीने सिंधूकडे येतात आणि सर्व पोलिसांना धमकावत म्हणत असतात की सिंधूला जेलमध्ये टाकण्याची हिंमत कुणाची झाली. तर सिंधू म्हणत असते की राघव सरांनी हे सर्व कृत्य केले, माझी काही चूक नव्हती. मी फक्त माझी मुलगी राघव सरांना मागत होते आणि त्यांनी मला जेलमध्ये टाकले. असे सर्व झालेले प्रकार सिंधू DIG सरांना सांगते. DIG सर म्हणतात की सिंधू, राघवने जी काही FIR अजून नोंदवलेली नाही, पण म्हणून राघवला ते कॉल करतात आणि राघवला सुद्धा जेलमध्ये सिंधूकडे बोलावून घेतात. DIG सर सिंधूला म्हणत असतात की तुमच्या दोघांमधील जे काही भांडण आहे ते इतके टोकाला गेले असतील याचे मला वाटले नव्हते. तुम्ही दोघं सुद्धा खूप समजदार होते, पण या गोष्टीसाठी तुम्ही एकमेकांचे प्रेमसुद्धा तोडले. तर सिंधू म्हणत असते की राघव सरांनी माझे कधीही ऐकले नाही. मधुताईंना मी जेलमध्ये टाकले होते, पण त्यांनी जेलमधून मधुताईंना माझे न ऐकता सोडवले. मधुताईंनी किती पाप केले होते, पण ती कोणतीही शिक्षा त्यांनी तिला दिली नाही आणि मी शिक्षा देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी काकूंसाठी आणि घरासाठी मधुताईंना सोडून आणले. माझा आणि बाळाचा विचार केला नाही. त्याच दिवशीपासून मी राघवबरोबरचे असलेले नातेसंबंध तोडून टाकले. मी माझ्या मुलीसोबत सुखी राहत होते, पण अंकुरच्या इलाजासाठी मी इथे आले. तर झालेला सर्व प्रकार सिंधू DIG सरांना समजावते. राघव म्हणत असतो की हिने माझ्यापासून हे सत्य का लपवले असेल, मी माझ्या बाळासाठी माझी काय अवस्था झाली असेल. सिंधूने जरासुद्धा माझा विचार केला नाही. इतक्या दिवस ती माझ्या राशीला माझ्यापासून दूर घेऊन राहिली. आमच्या कुटुंबातील सुद्धा तिने कुणालाच सांगितले नाही की तिच्या आणि माझ्या प्रेमाची ही मुलगी आहे. त्यामुळे मला त्या गोष्टीचा खूप राग आला की सिंधू असे प्रेम माझ्यावर करत होतीस का. कधी तिने कॉलसुद्धा केला नाही आणि आपल्याला एक गोंडस मुलगी झाली हे सुद्धा तिने सांगितले नाही. मी सिंधूसाठी वन भटकत होतो. रात्रंदिवस मी सिंधूचाच विचार करत होतो आणि माझ्या बाळाचा, पण सिंधू आम्हाला परत ते बाळ तिने अजूनसुद्धा दाखवलेले नाही आणि ते बाळ कुठे काय हे याच्याबद्दल सुद्धा काहीच माहिती नाही. तर DIG सरांना हे सर्व ऐकून खूप मोठा धक्का बसतो. DIG सर म्हणतात की तुमच्या दोघांमध्ये किती प्रेम होते आणि ते प्रेम कुठे गेले. तुम्ही प्लीज एकमेकांना समजून घ्या.
राघव काही ऐकायला तयारच नसतो। राघव घरी येतो आणि राघव सिंधूचे सुद्धा काही ऐकून घेत नाही आणि DIG सरांचे सुद्धा। मधू सुद्धा राघवला म्हणत असते की राघव, तू सिंधू बरोबर जे काही वागतो ते चुकीचे आहे, प्लीज तू असे काही करू नको आणि सिंधू खरंच निर्दोष आहे, एक मुलगी तिच्या आईशिवाय नाही राहू शकत। राजश्रीला राशीला बघून खूप आनंद होतो। तिला असे वाटते की मी खरंच माझ्या नातीला ओळखू शकले नाही आणि मला खरंच खूप अशी दोघांना आणि या सर्व कुटुंबाला एकत्र पाहून खरंच खूप छान वाटते। तर तिला सिंधूची सुद्धा काळजी वाटत असते। सिंधू DIG सरांना सांगते की माझ्या मुलीशिवाय नाही राहू शकत, कारण माझी मुलगीच आयुष्यात फक्त माझी राहिलेली आहे, बाकी या जगात माझे कोणीच नाही। माझ्या आप्पांनी मला कायद्याची इज्जत कशी करायची ते शिकवले, पण आता मला कायद्यासुद्धा विरुद्ध जावे लागणार, कारण मला एका आईला तिच्या मुलीसाठी लढवावे लागणार आणि मी या पोलीस स्टेशनमधून पळून सुद्धा जाऊ शकते। म्हणून सिंधू एक प्लॅन करते आणि तेथील जो काही गन असतो तो गन आपल्या हातात घेते आणि ती बंदूक ती सर्व पोलिसांना रोखून तेथून जायला निघते। DIG सर म्हणतात की सिंधू, तू आपला कायदा हातात घेऊ नको, मी तुला मदत करेल आणि तुझ्या बाजूने लढण्यासाठी मी सुद्धा तयार आहे, लवकरात लवकर तुझ्या मुलगी तुझ्या ताब्यात राहील। तर सिंधू DIG सरांचं ऐकते आणि सिंधू परत ती बंदूक खाली ठेवून देते। DIG सर राघवला सुद्धा खूप समजवतात, राघव काही ऐकायला तयार नसतो। तेव्हा कांता हा सिंधूला भेटायला आलेला असतो। कांताला सर्व समजते की सिंधू ही जेलमध्ये आहे। तेव्हा कांता घाईने तेथे येतो, सिंधू झालेला प्रकार सर्व त्याला सांगते आणि तुला काय गरज होती हे सर्व राघवला सांगायची, तुझ्यामुळे माझे आयुष्य तर पहिल्यापासून त्याचे वाटोळेच झाले, तू माझ्या आयुष्यात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला, माझ्या आप्पांचा जीव घेतला, माझ्या रायासारख्या भावांना तू मारून टाकले आणि तुझ्यामुळे मला राघवबरोबर सुद्धा बळजबरीने लग्न करावे लागले आणि आज माझी ही अवस्था झाली आणि चक्क राहिले सुरले होती माझी मुलगी सुद्धा, ते सुद्धा तू सत्य राघवला सांगितले आणि आज राघव माझी मुलगी घेऊन गेला। तेव्हा सिंधू ही बेशुद्ध पडण्याचे नाटक करते। तर कांता हा तेथील सर्व पोलिसांना एकत्र करून म्हणतो, तुम्हाला काही आई बहीण वगैरे आहे की नाही, दया माया वगैरे काही आहे की नाही, सिंधू तेथे बेशुद्ध पडली आणि तुम्ही तिला तिच्या मुलीपासून का दूर ठेवता, मुलीसाठी ती रात्रंदिवस जेवली सुद्धा नाही, रात्रंदिवस मुलीचाच विचार करते। तर लगेच कांता हा सर्व पोलिसांना बोलवण्यासाठी आतमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो। तेवढ्यात सिंधू ही तेथून गायब होते आणि सिंधू गायब होऊन चक्क राघवच्या घरी येऊन पोहोचते आणि इकडे राघव आपल्या राशीबरोबरच असतो। घरातील सर्वजण हे बघतात की राघव राशीमध्ये किती मग्न झालेला आहे। मधूला सुद्धा वाटत असते की खरंच राघवला सिंधूवर खरंच प्रेम होते आणि सिंधूची मुलगी राशी ही कितीच राघवसाठी प्रिय आहे। तर मधू ही कधीही राघवला मिळू शकलेली नसते, कारण मधूने आत्तापर्यंत राघवचीच वाटच बघितलेली असते, पण ते प्रेम जे सिंधूला मिळाले आणि सिंधूला जो हक्क मिळाला तो राघवने अजूनपर्यंत मधूला दिलेला नसतो। मधू मात्र कायम राघवची वाटच बघणार असते आणि शेवटी परत सिंधू ही राघवच्या आयुष्यातच येणार असते। आणि रत्नाकर सुद्धा राघवला समजवण्याचा प्रयत्न करतो, अरे तू राशी इतक्या दिवस तुझ्यापासून लांब राहिली आणि तू आज सिंधूबरोबर जे काही वागला ते राशीला जर समजले तर राशी तुझ्यापासून परत लांब जाण्यासाठी राहणार। इकडे राशी सुद्धा ही सिंधूकडे आलेली असते आणि सिंधूला पाहून ती प्रेमाने मिठी मारते। तेव्हा सिंधूला भेटल्यानंतर राशी सिंधूला विचारते की मग आई तू कुठे होतीस, मी तुला किती मिस केलं। तर सिंधू सुद्धा प्रेमाने राशीला मिठी मारत असते आणि राघव फक्त राशीकडे बघत असतो। तेव्हा आता राघव राशीसाठी आणि सिंधूसाठी परत कशी स्वतःला माफी मागून घेणार आणि राशी, राघव आणि सिंधू हे परत कसे एकत्र येतात ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।